नमस्कार. आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये अन्न, वस्त्र आणि निवारा हे 3 मूलभूत घटक आहेत, जे जगण्यासाठी आवश्यक आहेत. पण आपण पाहतो की ग्रामीण भागातून शहराकडे माणसांचा लोंढा वाढू लागला आहे आणि या शहरीकरणामुळं आपल्याला एक जगण्याची वेगळी शैली त्याकडे आपण आकर्षित होतो आहोत. आणि हे आकर्षण वाढत असतानाच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अग्नी किंवा आग हा एक महत्त्वाचा घटक आहे, ज्याच्याकडे दुर्लक्ष करून आपण चालणार नाही. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय तोच आहे. आजच्या कार्यक्रमाचं आपलं शीर्षक आहे अग्निसुरक्षा अभियान. आणि या कार्यक्रमात सहभागी होत आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील या विषयातले तज्ज्ञ आणि फायरसेफ इंडिया फाउंडेशन या नामांकित आंतरराष्ट्रीय संस्थेचे संचालक मिलिंद कुमार देशमुख. देशमुख साहेब, आपलं या कार्यक्रमात मनापासून स्वागत. आपण सर्वसाधारणपणे असं बघतो की शहरांमध्ये माणूस आपलं घर करतो, शहरी संस्कृतीमध्ये आपण ज्याला फ्लॅट म्हणतो, सगळं इंटेरियर डेकोरेशनवर यासाठी खूप खर्च करतो. पण अग्निसुरक्षेची नेमकी त्याला काळजी असते का? तुमचा काय अनुभव आहे या आजपर्यंतच्या याच्या सगळ्या वाटचालीतला? तुमच्या प्रश्नाकडे येण्यापूर्वी आत्ताच आमचा जो अग्निशमन सेवा सप्ताह पार पडला, त्या अनुषंगाने त्या दिवसाचं जे महत्त्व आहे ते लक्षात घेऊन आत्तापर्यंत देशाच्या जडणघडणीमध्ये जेवढ्या अग्निशमन दलांनी त्यांच्या जीवनाची त्यांच्या प्राणाची जी आहुती दिली, अशा हुतात्म्यांना मी माझं श्रद्धांजली व्यक्त करतो. आणि त्यानंतर मग आपण तुमच्या विषयाकडे येऊ. दैनंदिन जीवनामध्ये जर विचार केला तर मला असं वाटतं की कुठलीही सुरक्षितता, फक्त अग्निशमन सुरक्षा असं नाही, तर तो कुठला कायद्याचा किंवा नियमांचा जरी विषय थोडाफार प्रमाणामध्ये असला तरीसुद्धा ती एक संस्कृती आहे. आणि त्या संस्कृतीमध्ये दुर्दैवाने आपण अजून खूप मागे आहोत. आणि प्रत्येकाला असं वाटतं की शेजारच्या इमारतीला आग लागेल, माझ्या लागणार नाही, शेजारच्या घरात लागेल, माझ्या लागणार नाही. आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात. आग तसं बघायला गेलं तर माणसाचा मित्रच आहे, तो शत्रू नाही आहे. सकाळच्या चहापासून ते दिवसभर आपल्याला आगीशिवाय म्हणजे काहीच चालत नाही आपलं. किंवा आपल्या देशाची जी आज प्रगती झाली आहे, जगाची जी प्रगती झाली आहे, त्याच्यामध्ये इंधन आणि इंधनामुळे निर्माण होणारी ऊर्जा ह्याच्याशिवाय हे सगळी प्रगती आपली झाली नसती. परंतु त्या आगीला नियंत्रणामध्ये ठेवणं, सुरक्षितरित्या वापरणं आणि त्याच्याकरता आपल्या घरातला गॅस असो, इलेक्ट्रिक उपकरणं असोत, त्याच्यानंतर घरामध्ये जे काही आग लागण्याचे जे काही धोके असतात, दिवाबत्ती असेल, पणत्या असतील, सण साजरे करतो, घरामध्ये मुलं फटाके स्टोअर करून ठेवतात, अशा लहान लहान गोष्टींचा जर आपण विचार केला तर मला वाटतं दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येकाचं जीवन, प्रत्येकाचं आयुष्य हे मौल्यवान असल्यामुळे प्रत्येकाने अग्निशमन सुरक्षितता ही पाळली पाहिजे. त्याच्याबद्दल काही ना काहीतरी विचार केला पाहिजे. आणि अगदी छोट्या छोट्या उपाययोजना जर आपण केल्या तर मला वाटतं आपण स्वतःचा तर आहेच, परंतु इतरांचाही जीव धोक्यात न घालता तो वाचवू शकतो. इतकं महत्त्व या विषयाचं मला वाटतं. आपण आत्ता जे सांगितलं त्या अनुषंगाने मला असं विचारावं वाटतं की जशी समाजाची प्रगती होते त्याबरोबर दुसरी बाजू असते ती समस्याची. म्हणजे समस्या आणि प्रगती ह्या 2 समांतर रेषा आहेत. याचा जर आपण विचार केला तर आता शहरं प्रचंड वाढत आहेत. मी सुरुवातीलाच त्याचा उल्लेख केला. जसं मुंबईचा आपण विचार केला किंवा महानगरपालिकांचा विचार केला तर हे वाढतं नागरीकरण आहे. म्हणजे माध्यमांमध्ये अशी चर्चा आहे की आता ह्या शहरांना सूज यायला लागलेली आहे. तर या सगळ्या कोलाहलामध्ये नेमकं काय व्हायला पाहिजे, वर्तमान स्थिती काय आहे आणि त्याच्याबद्दल काय उपाययोजना व्हायला पाहिजेत आपल्याला वाटतं? सगळ्यात महत्त्वाची उपाययोजना जी आहे तो प्रत्येक शहराचा जो डेव्हलपमेंट प्लॅन, विकासाचा जो आराखडा असतो, त्या विकासाच्या आराखड्यामध्ये उत्तम रस्ते, पाण्याची उत्तम व्यवस्था आणि जे काही पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो ते पहिलं चांगलं असलं पाहिजे. आज आपण काय करतो की शहर तेवढंच आहे,
शहरामध्ये दवाखाने आहेत, कॉलेजेस आहेत, आणखीन कुठल्या शाळा आहेत, या संस्था आहेत, याचा जास्तीत जास्त उपयोग आपल्याला व्हावा आणि त्याचा फायदा व्हावा म्हणून आपण शहरातच राहायचा प्रयत्न करतो. आणि शहरामध्ये राहत असताना शहराची जागेची मर्यादा असल्यामुळे आपण उंच उंच जातो आणि त्याला आपण म्हणतो की FSI देणं. आणि FSI दिल्यानंतर आज जर आपण मुंबई काय, पुणे काय आणि इतर महाराष्ट्रातली शहरं बघा, देशातली इतर शहरं बघा, आपण आज 10 मजले, 20 मजले, 30 मजले करता करता 50, 60, 70 मजल्याच्या इमारती, ज्याची उंची जवळजवळ 400 स्क्वेअर मीटरपर्यंत, 400 मीटरपर्यंत त्याची उंची आहे, अशा गगनचुंबी इमारती आपण निर्माण करतो आहे. दुसरा जर तुम्ही भाग बघितला तर औद्योगिकरणाला पर्याय नाही. कारण देशाची जर आर्थिक घडी मजबूत करायची असेल तर तुम्हाला औद्योगिकरण हे केलंच पाहिजे. पण ते औद्योगिकरण करत असताना त्या बाबतीतली जी सुरक्षितता आहे ती कशी, म्हणजे ती धाब्यावर न ठेवता आपण औद्योगिकरण कसं करू याच्याकडे पण सारखं सातत्याने विचार केला पाहिजे. याच्यावरती विचारविमर्श नुसता होऊन फायदा नाही, त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे, ते आपल्या रक्तात यायला पाहिजे. तर आज जे आव्हान आहे, तुम्ही या शहरांचं म्हणालात, उंच इमारती आपल्याला दिसतात, पण उंच इमारतीबरोबर आज मुंबईसारख्या शहरामध्ये, पुण्यासारख्या शहरामध्ये जी झोपडपट्टी आहे, त्या झोपडपट्टीमध्ये जर आग लागली आणि जर वारा वगैरे असेल तर अनेक जीव बेचिराग होतील. आणि उंच इमारतीमध्ये तर असा प्रॉब्लेम आहे की बरेचदा लोक मला विचारतात, तुम्ही एवढ्या उंच इमारतींना परवानगी देतात, तेवढ्या उंच तुमच्याकडे लॅडर्स आहेत का, म्हणजे शिड्या आहेत का? मला प्रकर्षाने ते सांगावंसं वाटतं की जगातल्या कुठल्याही उंच इमारती एवढ्या शिड्या किंवा लॅडर्स, ज्याला हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म्स आम्ही म्हणतो, ते कुठेही नाहीत. काय आहे तर त्या इमारतीच्या आतमध्ये अंतर्गत सुरक्षिततेमध्ये ज्या प्रकारचा जिना, ज्याला फायर टॉवर आम्ही म्हणतो किंवा फायर शाफ्ट म्हणतो, तो जर प्रॉपर असेल आणि त्याला जर प्रॉपर प्रकारची लिफ्ट असेल. आता आपण म्हणतो की आग लागल्यावरती लिफ्ट बंद करा, तर 20व्या-30व्या माळ्यावरून जर आपण लोकांना त्या इमारतीतून बाहेर पडायची जर अपेक्षा करत असू तर वृद्ध व्यक्ती असतात, इवन सक्षम माणूससुद्धा 30व्या मजल्यावरून पटकन खाली उतरू शकत नाही. 10-20 मजले उतरल्यावर त्याला रोजची सवय नसल्यामुळे त्याचे पाय लटपटायला लागतात. आणि त्याच्यामुळे त्या बिल्डिंगमधल्या जे काही स्प्रिंकलर सिस्टीम आहे, डिटेक्शन सिस्टीम आहे, मॉक ड्रिल वरचेवर केली पाहिजे. आपल्या कायद्यामध्ये आपण काही तरतुदी केलेल्या आहेत. तर तिथली जी उपकरणं आहेत ती सक्षम चालू राहणं, त्याचं देखभाल दुरुस्ती व्यवस्थित होणं आणि त्याच्याकडे लोकांचं एकूण लक्ष असणं, त्याचं गांभीर्य लोकांनी समजणं, त्याचं पोरखेळणं समजणं, हे आता काळाची गरज आहे. आणि आपण, मला वाटतं, तर सगळ्यांनी मिळून केलं, म्हणजे शासकीय यंत्रणा असतील, महापालिका, नगरपालिका असतील, विशेष नियोजन प्राधिकरण असेल आणि त्याबरोबर सर्वसामान्य नागरिक, जो ह्याच्यातला सगळ्यात मोठा म्हणजे त्याचा लाभ घेणारा तो आहे, त्याच्या आयुष्याचा, जीवनाचा प्रश्न आहे. ह्या सगळ्यांनी जर आपण एकमेकाला जर अवघं सहाय्य केलं तर मला वाटतं की आपण या सगळ्या गोष्टीवरती मात करू शकतो. तुम्ही आत्ता गगनचुंबी इमारतींचा जो उल्लेख केलात, मला वाटतं तो महत्त्वपूर्ण विषय आहे. आणि मोठ्या शहरांमध्ये, मुंबई असेल की इतर मोठी शहरं जी आहेत, मोठा भेडसावणार आहे. पण या गगनचुंबी इमारती बांधतानासुद्धा एक नियमावली आहे शासनाची, आणि त्या नियमावलीच्या अनुषंगानं त्याचं पालन केलं जातं की नाही, यासाठी जी सक्षम यंत्रणा आहे, तुम्ही या सगळ्यातले अनुभवी आहात म्हणून विचारतो, तर त्याची सांगड कशी घालाल? म्हणजे नेमकं ती सक्षम यंत्रणा कशा पद्धतीने हे क्रॉस चेकिंग असायला लागतं? आता मी सध्या महाराष्ट्रापुरतं बोलतो, कारण आपला कार्यक्रम मराठीमध्ये आहे आणि सह्याद्री वाहिनीवरती आहे. त्याच्यामध्ये राष्ट्रीय बांधकाम संहिता, म्हणजे नॅशनल बिल्डिंग कोड, असं एक आपला ह्या सगळ्या अग्निशमन म्हणा किंवा बांधकामाच्या सगळ्या नियमांचा एक ग्रंथ असल्यासारखा आहे. आणि तो जरी गाईडलाईन फॉर्ममध्ये असला तरी बऱ्याचशा राज्यांनी, महाराष्ट्राने सुद्धा, त्यातल्या बहुतांशी तरतुदी ज्या आहेत त्या आपल्या कायद्याअंतर्गत त्याची अंमलबजावणी करायला घेतलेली आहे. पण त्याच्यातल्या ज्या काही दुसऱ्या गोष्टी आहेत, ज्याला आम्ही लाईफ सेफ्टी म्हणतो, जीवनसुरक्षा, त्या जीवनसुरक्षा बाबतीमध्ये त्या इमारतीपर्यंत जाणारा रस्ता, त्याची रुंदी किती असावी, ती योग्य आहे की नाही, 9 मीटर, 12 मीटर, 18 मीटर किती आहे. त्याच्यानंतर त्या इमारतीच्या आजूबाजूला मोकळी ठेवलेली जागा, ती जागा व्यवस्थित आहे की. 2 इमारतीच्या मधलं अंतर, म्हणजे एका इमारतीला आग लागली तर ती दुसऱ्या इमारतीपर्यंत पसरू नये, त्याला आम्ही एक्सपोजर हजार्ड म्हणतो. ते एक्सपोजर हजार्ड कमी करण्याकरता जी 2 इमारतीच्या मध्ये जागा लागते, त्यामुळे लाईट व्हेंटिलेशनसुद्धा चांगलं राहतं, तर ती बरोबर आहे की नाही. नंतर त्या इमारतीमध्ये जे काही मजले आहेत आणि त्याच्यामध्ये राहणारे जे लोक आहेत, ज्याला आम्ही ऑक्युपंट्स म्हणतो,
ते जे ऑक्युपंट्स आहेत ते ऑक्युपंट कमीत कमी वेळामध्ये बाहेर पडण्याकरता किती जिन्यांची गरज आहे, त्या जिन्यांची रुंदी किती असली पाहिजे, आणि जे मगाशी मी म्हटलं फायर टॉवरसारखं त्याच्यामध्ये रचनात्मक बदल तो केलेला आहे, म्हणजे सुधारणा केलेली आहे की नाही ते पाहिलं पाहिजे. आणि त्याच इमारतीमध्ये मग आग लागली तर त्याची लवकर आपल्याला माहिती मिळण्याकरता त्याच्यामध्ये जी डिटेक्शन सिस्टीम असते ती डिटेक्शन सिस्टीम लावली पाहिजे, इन्स्टॉल केली पाहिजे, आणि नंतर त्याची देखभाल दुरुस्ती केली पाहिजे. त्याच्यानंतर कुठल्याही कोपऱ्यामध्ये इमारतीच्यामध्ये जर एक अल्प प्रमाणामध्ये आग लागली तर एक जरी स्प्रिंकलर जो साधारण 70 लिटर पाणी मिनटाला फवारा सोडतो, अशा प्रकारचा स्प्रिंकलर जर पटकन सुरू झाला तर मला वाटतं आपण पुढचा धोका सगळा टाळू शकतो. आज असं आमची आव्हानं अशी आहेत की घराच्यामध्ये स्प्रिंकलर लावला तर लोकांना असं वाटतं की याची अडचण आहे, तो चुकून जर काही बस झाला फुटला तर आपल्या फर्निचरचं नुकसान होईल. त्याच्याही पुढचं सांगायचं म्हणजे ज्यावेळी आपण घरातलं आपलं इंटेरियर वगैरे करतो त्यावेळी अनेक म्हणजे लाखांनी रुपये पैसे खर्च करतो, परंतु घरामध्ये साधी 2 फायर एक्स्टिंग्विशर नसतात. ही दुर्दैवाची गोष्ट आहे, आणि असली तर ती कशी वापरायची ते माहिती नसतं. अशा ह्या बेसिक गोष्टी आहेत, आणि इमारतीमध्ये जी यंत्रणा आहे ती लावलीच पाहिजे. याबद्दल आपण आपला जो महाराष्ट्र अग्निसुरक्षा कायदा आहे त्या कायद्यामध्ये भरीव तरतुदी केलेल्या आहेत, आणि त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याकरता जे आपले देशातले नाही म्हणत मी, राज्यातले जे अग्निशमन अधिकारी आहेत त्यांना आपण भरपूर अधिकार दिलेले आहेत. तर त्या अधिकारांचा वापर त्यांनी सक्षमपणे केला पाहिजे. ही सुद्धा खेदाची गोष्ट आहे की गेल्या 12 वर्षामध्ये त्या कायद्याचा जसा व्हायला पाहिजे तसा उपयोग उपयोग व्हायला पाहिजे तसा उपयोग अजूनही झालेला नाही. तो काही प्रमाणात झाला तर लोकांमध्ये एक त्याबद्दलची भीतीसुद्धा निर्माण होणं गरजेचं आहे. आणि भीतीबरोबरच माझा जीव, माझ्या कुटुंबाचा जीव, माझ्या आजूबाजूच्या लोकांचा जीव, ही भावना आणि धारणा जर पक्की केली तर मला वाटतं की याची जी सगळी यंत्रणा केलेली आहे त्याची देखभाल दुरुस्ती होणं गरजेचं आहे. आणि त्याच्याकरता आपण ही सगळी यंत्रणा बसवल्यावरती ती बसवायची जबाबदारी ह्या खाजगी संस्थांवरती दिलेली आहे, त्यांना आम्ही लायसन्स एजन्सी म्हणतो. आणि त्या लायसन्स एजन्सीकडनं याची देखभाल दुरुस्ती करून दर 6 महिन्याला ही यंत्रणा सक्षम असल्याचं प्रमाणपत्र त्या भोगवटादाराने, म्हणजे त्या इमारतीच्या सोसायटी असेल, स्वतः मालक असेल, किंवा एखादं कार्यालय असेल, एखादी संस्था असेल, जे कोणी त्या इमारतीचे भोगवटादार आहेत त्याने ते स्थानिक अग्निशमन दलाकडे सादर केलं पाहिजे. अग्निशमन दलाकडे सादर केल्यानंतर अग्निशमन दलाने त्यातल्या 5-10% केसेसमध्ये, ज्याला आपण रँडम टेस्टिंग म्हणतो, अशा प्रकारचं टेस्टिंग करून जर एखाद्या अशा म्हणजे एजन्सीने, लायसन्स एजन्सीने जर चुकीचं प्रमाणपत्र दिलं असेल, तिथली यंत्रणा जर चालू नसेल तर त्यांच्यावरती त्वरित कार्यवाही केली पाहिजे. त्यांचं जे लायसन्स आहे ते वेळ पडली तर सस्पेंड केलं पाहिजे, त्यांच्यावरती प्रॉसिक्युशन केलं पाहिजे. अशा प्रकारची जर कार्यवाही सगळ्यांनी केली आणि ते कार्य करायला आपली जी राजकीय व्यवस्था आहे, प्रशासकीय व्यवस्था आहे, आणि सामान्य जनतेचं जे समाजकारण आहे, जी समाज आहे, ते आपल्याला नक्कीच सहकार्य करतील असं मला वाटतं. आणि ते जर आपण दोन्हीकडनं केलं, हा जो फॉर्म बी आहे, आता इथे सांगायला हरकत नाही, म्हणून बऱ्याचशा संस्था हे 2-5 हजार रुपये घेऊन अशा प्रकारचं खोटं प्रमाणपत्र देतात. पण जो सेक्शन 5 आहे त्याप्रमाणे जर आपण इन्स्पेक्शन करून सेक्शन 6 खाली जर नोटीस देऊन त्याबद्दल जर काही कारवाई केली तर मला वाटतं एक थोडीशी दहशत त्या बाबतीत निर्माण होईल. देशमुख साहेब, तुम्ही आत्ता जे सांगितलं की लायसन्सी सिस्टीम जी सांगितलीत, किंवा एकूणच सर्वसामान्य माणसांना या विषयाबद्दल असणारी थोडी अनास्था, ही चर्चा आपली अशीच आपण चालू ठेवणार आहोत. आपण घेऊया क्षणभर विश्रांती. रसिको नमस्कार. थोड्याशा विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा आपलं स्वागत. आपल्या कार्यक्रमाचा आजचा चर्चेचा विषय अग्निशमन सुरक्षा अभियान. देशमुख साहेब, जसं मगाशी औद्योगिकरणाचा आपण विषय सांगितलात, आज देशामध्ये जे झपाट्याने औद्योगिकरण वाढतं आहे त्याच्यामध्ये आपल्या राज्याचा एक प्रथम क्रमांक आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये औद्योगिक क्षेत्र विस्तारित झालेलं आहे. तिथली नेमकी स्थिती कशी आहे अग्निशमन सुरक्षा या संदर्भातली? औद्योगिकरण आपण करत असताना सुरुवातीची जी परिस्थिती होती, म्हणजे महाराष्ट्रापुरतं बोलायला झालं तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मार्फत ज्या औद्योगिक वसाहती आपण प्रस्थापित करायला सुरुवात केली, त्यावेळी त्याच्यामध्ये थोडीशी अनास्था अशी होती की आपण औद्योगिकरणाकरता ज्या पायाभूत सुविधा लागतात, उदाहरणार्थ रस्ते आहे, पाणी आहे, वीज आहे, त्या महत्त्वाच्या आहेत. आणि अग्निशमन सेवा हा काही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा किंवा राज्य सरकारचा विषय नसल्यामुळे तिथल्या स्थानिक नगरपालिकांनी तो विषय हाताळावा.
पण बऱ्याच औद्योगिक वसाहती ह्या नगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या क्षेत्रापासून खूप दूर असल्यामुळे आणि नगरपालिकांकडची जी अग्निशमन यंत्रणा असते त्यांची जी सक्षमता असते ती औद्योगिक वसाहतीमध्ये होणारे अपघात म्हणा किंवा तिथे होणाऱ्या लागणाऱ्या आगी म्हणा, स्फोट म्हणा, त्याच्याकरता तेवढी ती कार्यक्षम नसते. साहजिक आहे, छोट्या नगरपालिकांना ती परवडणारी पण बाब नसते. त्यामुळे ज्यावेळी मी सुरुवात माझी करिअरची महाराष्ट्रामध्ये केली, गुजरातमधून इकडे येऊन, त्यावेळी महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा औद्योगिक वसाहतीमध्ये अग्निशमन यंत्रणा नव्हतीच. फक्त 2 औद्योगिक वसाहतीमध्ये होती आणि त्यावेळी साधारण आपल्या 35 ते 36 औद्योगिक वसाहती महाराष्ट्रामध्ये होत्या. आणि आय वॉज द ओनली सोल्जर की मी कन्व्हिन्स करायचो की ह्याची व्यवस्थेची गरज आहे. आणि असं ती 2 अग्निशमन केंद्र होती आणि मी एक अधिकारी होतो आणि बाकीचा आमचा कर्मचारी वर्ग हा डिप्लॉयमेंट बेसिसवरती सिव्हिल डिफेन्सकडनं घेतलेला होता. तर असा तो प्रवास सुरू झाला. सांगायला अभिमान वाटतो की पाठपुरावा केल्यामुळे संबंधित योग्य वेळी जे जे चांगले प्रशासकीय अधिकारी आले, ज्यांना तो विषय समजला, जे चांगले उद्योग खात्याचे जे मंत्री आले वेळोवेळी, त्यावेळी या विषयाला त्यांनी ज्या प्रकारे न्याय दिला त्याचा म्हणजे परिणाम म्हणून महाराष्ट्रामध्ये आज जवळजवळ 35 औद्योगिक वसाहतीमध्ये अतिशय उत्तम अशी अग्निशमन केंद्र प्रस्थापित झालेली आहेत. आणि प्रत्येक अग्निशमन केंद्रामध्ये आवश्यक ते मनुष्यबळ आहे. त्या मनुष्यबळामध्ये अजूनही तूट आहे, पण ती तूट भरून काढण्याकरता आत्ताचे जे अग्निशमन दलाचे आमचे जे अधिकारी आहेत तिथले, ते सुद्धा सातत्याने खूप प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे आता ती परिस्थिती बदलली आहे. त्याच्यानंतर दुसरा टप्पा म्हणजे मला आठवतं त्यावेळी राजेश टोपे आमच्या विभागाचे नगरविकास राज्यमंत्री होते आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. त्यांच्या सहकार्याने आणि तत्कालीन जे आमच्या विभागाचे जे सचिव होते त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही राज्यामध्ये जो अग्निशमन कायदा जो आणला, महाराष्ट्र फायर प्रिव्हेन्शन अँड लाईफ सेफ्टी मेजर्स ॲक्ट, त्याच्यामुळे सगळ्या स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणजे विशेष नियोजन प्राधिकरणांना त्यांची अग्निशमन यंत्रणा सक्षम करण्याचं हे कायदेशीर त्यांच्यावरती बंधन आलं आणि त्याच्यामुळे ह्याच्या बळकटीकरणाला एक चांगला मार्ग मोकळा झाला. आज MSRDC सारखी नवीन असे विशेष नियोजन प्राधिकरण राज्याने प्रस्थापित केलं आणि त्यातसुद्धा या विषयाला ते खूप महत्त्व देत आहेत आणि त्याच्यामध्ये त्याचा विकास करत आहेत. अशा प्रकारे हे काम करत असताना दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ त्या काळामध्ये जो आम्ही आढावा घेतला त्यावेळेस 100हून अधिक नगर परिषदांमध्ये अजिबात अग्निशमन सेवा नव्हती. तर त्या ठिकाणी आपण आपली एक नियोजित योजना, ज्याला आपण प्लॅन स्कीम म्हणतो, ती प्लॅन स्कीम महाराष्ट्र राज्य प्रस्थापित झाल्यापासून आपल्या राज्यात नव्हती, ती आपण मंजूर करून घेतली आणि तिला नाव आपण दिलं की महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान. आणि त्या योजनेअंतर्गत आपण जवळजवळ आता 100 अग्निशमन केंद्र राज्यात प्रस्थापित केली आहेत. MIDC तर्फे जी 35 केली आहेत ती वेगळी आहेत आणि MIDCचा जो मास्टर प्लॅन आहे तो जवळजवळ 50 अग्निशमन केंद्राचा आहे. अशा प्रकारे जे दुर्लक्ष होतं त्याच्याकडे आता शासनाचं, प्रशासनाचं व्यवस्थित लक्ष केंद्रित झालेलं आहे आणि बऱ्याचशा महानगरपालिकांमध्ये अग्निशमन अधिकाऱ्यांना काहीच अधिकार नसल्यामुळे जी विषयाची हेळसांड आणि त्यांची जी फरफट होत होती ती बऱ्याच प्रमाणात कमी झालेली आहे. आणि आता जे आमचे अग्निशमन अधिकारी आहेत, मग मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, सिडको असेल, MIDC असेल, इथले प्रत्येक अधिकारी अतिशय उत्साहाने, हिरिरीने, सातत्याने प्रयत्न करून राज्यातील अग्निशमन सेवेचं बळकटीकरण करण्याकरता हातभार लावत आहेत आणि मला वाटतं ते पुढेही लावत राहतील. त्याच्यामुळं तो जो फरक पडलेला आहे गेल्या काही 10-12 वर्षामध्ये, तो फरक अतिशय महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. आपण मगाशी नगरपालिकांचा उल्लेख केलात. आपल्या राज्याच्या नगरपालिका या क्षेत्राचा आपण जर विचार केला तर अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग असा स्तर आहे. वेगवेगळ्या महानगरपालिका आहेत, पण विशेष करून तालुका पातळीवरच्या वगैरे अशा ज्या नगरपालिका आहेत आणि तिथे औद्योगिक क्षेत्र आहेत, तर तिथं जे कर्मचारी आहेत, अग्निशमन दल तिथं ज्या पद्धतीने असेल, मग त्यांच्या प्रशिक्षणाचा प्रश्न येतो. तर प्रशिक्षणासाठी भविष्यकाळ बघता काही वेगळी उपाययोजना करावी असं तुम्हाला वाटतं? कसं आहे की पूर्वी हा प्रश्न खूप जटिल होता. जटिल असा होता की महाराष्ट्रातल्या जवळजवळ 100हून अधिक तालुका मुख्यालयामध्ये अजिबात अग्निशमन यंत्रणा नव्हती. त्याचं कारण असं होतं की अग्निशमन सेवा हा विषय स्थानिक स्वराज्य संस्थांचा असल्यामुळे तालुक्या ठिकाणी जिथे नगरपंचायत किंवा नगरपालिका नाही, महानगरपालिका फार दूरचा विषय आहे, ती नाही, त्या ठिकाणी अग्निशमन सेवा कशी प्रस्थापित करायची. तर केंद्राकडून ज्या वेगळ्या वेगळ्या योजना यायच्या आपल्याकडे किंवा निधी यायचा,
तो निधी जनरली असा येतो की विभागीय पातळी, जिल्हा पातळी आणि मग तालुका पातळी. शाळा असतील, जलपुरवठा असेल, त्याच्यानंतर दवाखाने असतील, ह्या योजना ज्या केंद्र सरकारकडनं ज्याला जी मदत अनुदान मिळतं ते साधारण असं या प्रशासकीय बैठकीवरती मिळतं, चौकटीवरती मिळतं. तर हे मिळत असताना तालुक्याच्या ठिकाणी नगरपरिषद नगरपालिका नसल्यामुळे फार पंचायत व्हायची. तर महाराष्ट्र शासनाने एक असा पुरोगामी निर्णय एक 7-8 वर्षापूर्वी घेतला आणि प्रत्येक तालुका मुख्यालयामध्ये तिथली लोकसंख्या कितीही असो ते नगरपंचायत किंवा नगरपरिषद म्हणून त्यांना जाहीर करून टाकलं आणि त्याच्यामुळे हा विकासाचा मार्ग एक वेगळा चांगला मोकळा झाला. म्हणून मी तत्कालीन जे कोणी अधिकारी होते जे त्याच्यामध्ये अग्निशमन सेवेला आम्ही धरून ठेवलं होतं, पण बाकीसुद्धा आरोग्यसेवा आहे, पाणीपुरवठा योजना आहे, ह्या सगळ्या योजना ज्या आहेत त्या ज्या केंद्राच्या अनुदानातून करायच्या आहेत त्याच्याकरता एक चांगला मार्ग सुकर झाला आणि त्याच्यामुळे आता तिथेही अग्निशमन सेवा टप्प्याटप्प्याने विकसित होत आहे. लोकांच्या मनामध्ये बऱ्याच वेळेला संभ्रम असतो, म्हणजे काही तांत्रिक गोष्टी असतात. जसं आम्ही वर्तमानपत्रात वाचतो की शॉर्ट सर्किटमुळे आग लागली किंवा काही ठिकाणी आपण बघतो की गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करत जसं तुम्ही मगाशी म्हणालात की आपल्या घरामध्ये 2 अग्निशमन प्रतिबंधात्मक उपकरणं असायला पाहिजेत, पण ती जागृती आपल्या लोकांमध्ये किती हा तपशिलाचा भाग झाला. तर या अनुषंगानं तुम्ही काय सांगाल? नाही, या बाबतीत मी परत हेच सांगेन की जनजागृती आता हळूहळू होते आहे, परंतु नेमकं मला असं सांगायचं आहे की जर आपल्याला या विषयामध्ये जर काम करायचं असेल तर आज शाळांमध्ये आपल्याला पोचायला पाहिजे, बालमनावरती हे संस्कार करायला पाहिजेत आणि घरामध्ये ज्या काही आगी लागतात, शॉर्ट सर्किटचा तुम्ही उल्लेख केलात. शॉर्ट सर्किटच्या बाबतीमध्ये असं आहे की आपल्या ज्या जुन्या इमारती आहेत त्या इमारतीचं जे फायर लोड आहे त्याच्याकरता इतके AC लावल्यावरती तेवढं फायर लोड घेण्याकरता आपली जी यंत्रणा आहे, म्हणजे जे ज्याला आम्ही बॅकबोन इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो, जी केबलिंग आहे, वायरिंग आहे, ते तेवढं सक्षम आहे का, तेवढं लोड घेण्याची त्याची क्षमता आहे का. आणि आज जर आपण बघितलं तर वातावरणामध्ये होणाऱ्या बदलामुळे छोट्या छोट्या इमारती काय अगदी झोपडपट्टीमध्ये सुद्धा तुम्हाला अनेक वातानुकूलित यंत्रणा म्हणजे एअर कंडिशनर्स दिसतात. तर मग त्याचा लोड घ्यायला ते सक्षम आहेत का. घरामध्ये ज्या पद्धतीची इलेक्ट्रिक उपकरणं आपण वापरतो तर तेवढी इलेक्ट्रिक उपकरणं वापरण्याकरता तिथला फायर लोड किंवा तिथलं वायरिंग केबलिंग हे असं केलेलं आहे का. आता नवीन इमारतीमध्ये कदाचित ते असेल, पण जुन्या इमारतीमध्ये नसतं आणि त्याच्यामुळे शॉर्ट सर्किटसारख्या घटना नक्कीच होतात. पण विद्युत किंवा इलेक्ट्रिसिटी हा सुद्धा आपल्या विकासाचा अविभाज्य भाग असल्यामुळे आपण प्रत्येक वेळी आग लागल्यानंतर त्याचा सगळा दोष हा विद्युतीकरणाकडे न देता किंवा इलेक्ट्रिसिटीकडे न देता त्याची कारणं शोधण्याकरता आपल्याकडे एक फॉरेन्सिक लॅब किंवा फॉरेन्सिक यंत्रणा जी परदेशामध्ये मी बघून आलो, त्यांच्याकडे प्रत्येक आगीचं ज्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन होतं, तपास होतो, तशा प्रकारचा तपास आपल्याकडे होत नाही. आपल्याकडे आगीचा पण म्हणजे शोध जो आहे किंवा आग लागण्याचं कारण आहे त्याचा शोध घेण्याचं कारणसुद्धा पोलीस यंत्रणा करत असते, त्याचा गुन्हा म्हणून नोंदवला जातो. तर तसं न करता तांत्रिकदृष्ट्या ही आग लागण्याचं खरं कारण काय आहे ह्याचा आपल्याकडे आज निराकरण करायला काही सोय नसल्यामुळे आपण बराचसा ठपका हा विद्युतीकरणावरती किंवा इलेक्ट्रिसिटीवरती सोडतो आणि शॉर्ट सर्किट झालं ह्याला काही पुरावा लवकर सापडत नाही, कारण तिथले इलेक्ट्रिकल फ्युजेस पण जळून गेलेले असतात. हा संदर्भ घेऊन मी 1 मिनटं फक्त तुम्हाला, हा संदर्भ मला एवढं की तपास यंत्रणा नाही आहे ही वस्तुस्थिती आहे, पण ती असायला हवी. मग त्यासाठी तुम्ही काय नेमकं काय सुचवाल? प्रस्ताव आपण अनेक दिलेले आहेत केंद्र सरकारवरती, कारण ह्याची जी सुरुवात आहे ती केंद्र सरकारकडनं व्हायला आवश्यकता आहे. राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय जे आहे नागपूर इथं, ते एकमेव अशी ही संस्था आहे की तिथून अनेक चांगले अग्निशमन अधिकारी, फायर इंजिनियर्स निर्माण होतात आणि तिथे हा फॉरेन्सिक हा विषय सुरू केला पाहिजे आणि त्याच्याकरता ज्या टेस्ट लॅब लागतात, त्याच्याकरता जे त्या प्रकारचं शिक्षण देण्याकरता जे प्रशिक्षक लागतात ते तिथं जर आपण सुरू केले तर मला वाटतं हा विषय म्हणजे हा पूर्ण गॅप आहे, ह्याच्याकडे हा विषय दुर्लक्षित आहे. त्यामुळे फायर फॉरेन्सिक हा विषय आता देशामध्ये येण्याची गरज आहे. त्याच्याकरता आमची ही संस्था म्हणजे फायर सेफ इंडिया फाउंडेशन सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करते आहे. अग्निशमन सुरक्षेच्या संदर्भातली जनजागृती आणि आता जो फॉरेन्सिकचा तुम्ही जो विषय काढलात, तुम्हाला असं नाही वाटत एक नागरिक म्हणून, तुम्ही अग्निशमनामधले तज्ज्ञ आहात, पण एक नागरिक म्हणून तुम्हाला असं नाही वाटत की ह्या जसं मगाशी म्हणाल की बालमनावरती ते बिंबलं पाहिजे, तर शालेय अभ्यासक्रमातून म्हणजे अगदी 5वी 6वी 7वीपासून या गोष्टी ह्या सगळ्या लहान पिढीच्या मनावरती कुठेतरी ठसल्या पाहिजेत आणि त्यासाठी शालेय अभ्यासक्रमात त्याचा अंतर्भाव व्हायला पाहिजे?
त्याच्यामध्ये ना माझी जरा स्वतःची 2 मतं आहेत. म्हणजे माझ्याच मनामध्ये एक संभ्रम आहे. ज्या लहान मुलांना मी भेटतो आणि मला लहान मुलांना बोलायला, भेटायला आवडतं. तर त्यांच्याशी ज्यावेळेला मी बोलतो, त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये इतके विषय घातलेत. पर्यावरण, म्हणजे एन्व्हायरमेंट आणि बरेच विषय घातलेत. आणि त्याच्यावरती मग काय केलं जातं, की शाळा त्या मुलांना प्रोजेक्ट देतात. 90% त्या मुलांचे प्रोजेक्ट हे पालक करतात. म्हणजे पालकांचं स्वातंत्र्य जातं, त्या मुलांवरती त्याचा ताण येतो. प्रत्येक मुलगा काही एवढा आर्टिस्ट नसतो की तसे ते प्रोजेक्ट तो स्वतः करत बसेल. मग गुगलचा वापर करा, कम्प्युटरवरती काहीतरी माहिती काढा आणि काहीतरी करून ते द्या. तर मुलांना हे बर्डन होतं. तर ह्याचा उपयोग असा करता येईल का बघितलं पाहिजे, की जे आता आम्ही प्रयत्न करतो आहे ते जरा जास्त प्रमाणामध्ये शाळामध्ये अग्निशमन या विषयावरती निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा किंवा एखादी क्विज, ज्याला आपण म्हणतो की त्यांना सोडवायला प्रश्न द्यायचे आणि ते सोडवायला प्रश्न आम्ही ऑनलाईन देतो. ऑनलाईन दिल्यावरती जरी त्याने त्यांच्या पालकाची मदत घेतली तरी आम्हाला चालेल. कारण एका मुलाला मदत करताना त्याचे 2 पालक किंवा घरातली 4 माणसंसुद्धा हा विषय शिकू शकतात. आणि जी मुलं चांगल्या प्रकारे त्याची उत्तरं देतील त्यांना आपण काहीतरी चॉकलेटचा हॅम्पर म्हणा किंवा काही बक्षीस म्हणा आम्ही आमच्या संस्थेकडनं पाठवायचा आमचा प्रयत्न असतो. तर अशा प्रकारे एक खेळकर वृत्तीने जर आपण मुलांना इन्व्हॉल्व केलं तर ती मुलं काही एखादा ॲप डेव्हलप केलं. आता त्या मुलांना ॲप एवढी आवडतात आणि ते एवढ्या प्रकारचे गेम्स खेळतात. त्याच्यामध्ये फायर सेफ्टीवरती एखादा गेम तयार करून तो मुलांना उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून त्यांना त्याच्यामध्ये रस निर्माण होईल. नाहीतर त्याच्या पाठ्यक्रमामध्ये घातलं, परीक्षा, मार्क म्हटल्यानंतर मग ते सगळं बर्डन होतं मुलांवरती आणि मुलं आत्ताच खूप बर्डन्ड आहेत. तर त्यांना अशा प्रकारे बर्डन न करता एका चांगल्या पद्धतीने हा विषय मुलांपर्यंत पोहोचवला आणि मुलांपर्यंत तो जर पोहोचला तर पालकांपर्यंत नक्की पोहोचतो. ह्याचं साधं उदाहरण म्हणजे आपली जी पहिली पिढी होती ती गाडीमधनं जाताना काही चॉकलेट खाल्लं, काही स्नॅक्स खाल्ले तर ताबडतोब त्याचा रॅपर आपण फेकू. आज लहान मुलगा सांगतो की बाबा त्या खिशात ठेवा, नंतर गाडी थांबल्यावरती टाका. हा जो परिणाम आहे, ही लहान मुलांची बालबुद्धी किंवा बालशक्ती आहे, त्याचा वापर आपण चांगल्या प्रकारे केला तर आज जे मी म्हटलं की सुरक्षितता ही संस्कृती आहे, ती संस्कृती हळूहळू विकसित होण्यामध्ये त्याचा खूप चांगला उपयोग होऊ शकेल. आपण एक महत्त्वाचा मुद्दा मांडलात की बालमन आहे, बालबुद्धी जी आहे त्याचाही वापर या अग्निसुरक्षा अभियानाच्या सगळ्या उपक्रमात व्हायला पाहिजे. आपली ही चर्चा अशीच चालू राहणार आहे मित्र. पण घेऊया एक क्षणभर विश्रांती. मित्र, कार्यक्रमात पुन्हा आपलं स्वागत. आपल्या आजच्या चर्चेचा विषय अग्निसुरक्षा अभियान आणि या कार्यक्रमात मुलाखतीमध्ये सहभागी होत आहेत आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ या क्षेत्रातले मिलिंद कुमार देशमुख. देशमुख साहेब, आत्तापर्यंत आपण जे विवेचन केलं त्या अनुषंगानेच मी पुढचा आपल्याला छोटासा प्रश्न आहे की आग शेजारच्या बिल्डिंगमध्ये लागली की आपण जागे होतो. मला वाटतं मानवी मनामध्ये ही सतत जागरूकता असणं, सतर्कता असणं ही जसं आवश्यक आहे तसंच या बाबतीतलं प्रशिक्षण जे अग्निशमन दलातले आपले कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांना प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. मग अशा आपण उल्लेख केलात की नागपूरला राष्ट्रीय अशी अकादमी आहे. मला वाटतं अशा संस्था, अशा प्रशिक्षण देणाऱ्या ज्या वेगळ्या यंत्रणा आहेत त्या जिल्हा स्तरावरती, विभागीय स्तरावरती व्हायला पाहिजेत. कसं आहे, अग्निशमन प्रशिक्षण केंद्र त्याच्याकरता लागणाऱ्या ज्या पायाभूत सुविधा असतात ह्या खूप खर्चिक असतात. म्हणजे तिथे 2-3 प्रकारची वेगवेगळी अग्निशमन वाहनं लागतात. हॉस्टेलची सुविधा लागते. त्याला चालवण्याकरता जो आवर्ती खर्च म्हणजे रिकरिंग एक्सपेंडिचर असतो तो भरपूर असतो. त्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला प्रशिक्षण देण्याकरता जे प्रशिक्षक लागतात आणि ते प्रशिक्षक 2 प्रकारचे, एक स्थायी आणि एक ज्याला आम्ही म्हणतो की व्हिजिटिंग फॅकल्टी, असे जे लागतात ते जिल्हा पातळीवरती किंवा विभागीय पातळीवरती उपलब्ध होणं फार कठीण असतं. राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूरमध्ये आहे, कारण तो देशाचं केंद्रबिंदू किंवा मध्यस्थान असल्यामुळे आपण ते तिथे प्रस्थापित केलं आहे. पण आपल्या राज्याची राज्य अग्निशमन अकादमी आपण सांताक्रूज इथे केलेली आहे. तिथे 56 हॉस्टेल, हे म्हणजे मी संचालक असताना माझ्याच काळात ती प्रस्थापित झाली आणि तिथे जवळजवळ 56 हॉस्टेलच्या रूम्स आहेत, 5-6 चांगले क्लासरूम्स आहेत, तिथे चांगली मॉडेल्स आहेत, तिथे जो काही आत्ता बेसिक स्टाफ आहे. आणि सांगायला मला इथं पुन्हा अजून आनंद होतो की 2014पर्यंत आम्ही एका प्रस्तावाचा पाठपुरावा करत होतो की प्रत्येक जिल्हा स्तरावरती एक सहाय्यक संचालक आणि त्याला 5 लोकांचा एक चमू, 5 लोकांची एक तुकडी त्याच्याकडे असावी, जेणेकरून सगळ्या नगरपालिका, महापालिका, विशेष नियोजन प्राधिकरणं यांच्या अग्निशमन यंत्रणाचं बळकटीकरण करण्याकरता, त्यांचं एक प्रकारचं क्वालिटी ऑडिट करण्याकरता अशा प्रकारची व्यवस्था असावी. 6 वर्षाचा काळ दुर्दैवाने कसा गेला मला माहिती नाही.
हा विषय का दुर्लक्षित राहिला याचं उत्तर आज माझ्याकडे नाही. पण चांगली गोष्ट म्हणजे सकारात्मकता ज्याला आपण म्हणतो त्याचा विचार केला तर गेल्या वर्षी शासन निर्णय निर्गमित करून ही सगळी पदं जी होती 36 जिल्ह्याला 36 सहाय्यक संचालक आणि प्रशिक्षणाकरता मुख्यालय स्तरावरती लागणारा कर्मचारी वर्ग हा उपलब्ध करून दिलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या विषयामध्ये काही खाजगी संस्था, उदाहरणार्थ IPS अकॅडमी म्हणून आहे इंदोरला, त्याच्यानंतर गुजरातमध्ये एक आहे, त्याच्यामध्ये म्हैसूरमध्ये एक आहे, अशा प्रकारचे खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजेस जे BTech किंवा BE फायर प्रोग्राम्स त्यांनी सुरू केलेले आहेत. माझाही 1-2 युनिव्हर्सिटीबरोबर आमचं फायर सेफ इंडिया फाउंडेशनची चर्चा सुरू आहे. मला वाटतं त्याला यश येईल आणि तिथून जे फायर इंजिनियर्स बाहेर पडतील त्यांना 2-3 प्रकारचे मार्ग आयुष्याच्या त्यांच्या करिअरकरता मोकळे होतात. एक म्हणजे अग्निशमन सेवा, दुसरं त्यांना जर अग्निशमन यंत्रणा इन्स्टॉलेशनचं जे काम आहे ते करायचं असेल तर त्याच्या बाबतीतलं त्यांचं ज्ञान, नंतर या सिस्टीम जे असतात त्याचं एक डिझाईन स्किल लागतं. आज डिझाईन इंजिनियर्स आपल्या देशामध्ये खूप कमी आहेत, म्हणजे फायर प्रोटेक्शनचं डिझाईन इंजिनिअरिंग करणारे लोक खूप कमी आहेत. तर माझी नेहमी अशी म्हणजे एक पोटतिडीक असते की चांगले डिझाईन इंजिनियर निर्माण व्हावेत. पण दुर्दैवाने त्याला तितकं अजून मला यश आलेलं नाही, पण तो एक प्रयत्न माझा सुरू आहे. तर ह्या सगळ्या ज्या करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत त्या लोकांना त्याच्यातनं उपलब्ध होऊ शकतील. आणि मग त्याच्याबरोबर बॅकवर्ड इंटिग्रेशन, जर तुम्ही सिस्टम इन्स्टॉल करणार असाल तर सिस्टम जी लागते त्याच्यामध्ये जे प्रोडक्ट लागतात त्या प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. डिझाईन इंजिनियर जर चांगले तयार झाले तर फायरचं सेफ्टी ऑडिट करणं आहे, अशा प्रकारचे व्हर्टिकल्स ओपन होतील. फायर फॉरेन्सिक आहे, तर चांगला BSc किंवा 12वी सायन्स करून जो मुलगा इंजिनियर BTech होतो त्याला फायर फॉरेन्सिक, कारण फायर बेसिकली इज अ बेसिक केमिस्ट्री आणि त्याचा फिजिक्स केमिस्ट्रीशी फार जवळचा संबंध आहे, मॅथमॅटिक्सशी जवळचा संबंध आहे आणि त्याचं इंजिनिअरिंग सब्जेक्ट आहे हा. त्याच्यामुळे अशा प्रकारचा मनुष्यबळ देशामध्ये निर्माण व्हायला मदत होईल आणि त्याची सुरुवात झाली आहे, पण त्याला गती येणं गरजेचं आहे. देशमुख साहेब, रोजगाराची जी संधी आहे त्या विषयावरती आपण आता बोलतात म्हणून मी विचारतो की आज रोजगार, नोकरी, व्यवसाय यानं हा एक मोठी समस्या आपल्या युवकांच्या समोर आहे. आपल्या राज्यामध्ये, देशामध्ये, जगामध्ये ही सगळी समस्या आहे. तर हे जे क्षेत्र आहे या क्षेत्राचा विचार केला तर करिअरला किती संधी आहे आणि त्याही पलीकडे जाऊन बघतो की मुंबई महानगरपालिका किंवा काही क्षेत्रांमध्ये, मुंबई अग्निशमन दलांमध्ये महिलांनाही आता या क्षेत्रात संधी उपलब्ध झालेल्या आहेत. अग्निशमन दलामध्ये मुंबईच्या महिलाही आलेल्या आहेत. तर याबद्दल आपले जे कार्यक्रम बघणारी तरुण पिढी आहेत, त्यांचे पालक आहेत, त्यांना तुमच्याकडनं ही माहिती मिळणं आवश्यक आहे. नाही, तरुण पिढीला मी पहिल्यांदा नेहमी सांगतो की तुमच्या सगळ्यांपेक्षा मीच तरुण आहे, कारण तरुण पिढीला फार आठवणी करून द्याव्या लागतात. दुसरी गोष्ट अशी आहे की या विषयामध्ये जसं मी सांगितलं, आपल्या देशातला जो एम्प्लॉयमेंटचा प्रॉब्लेम आपण जो इथं आता विषयात केलात, तर मला सांगायला थोडंसं असं वाटतं की जड वाटतं, पण सत्यता आहे की आपल्याकडे एम्प्लॉयमेंट हा प्रॉब्लेमच नाही आहे. आपल्याकडे प्रॉब्लेम आहे एम्प्लॉयेबल लोक, काम करू शकतील अशी माणसं, अशा प्रकारचं मनुष्यबळ उपलब्ध करणं. फॉरगेट फायर, एखादा BCom झालेला मुलगा जर कॉलेजमधनं BCom किंवा MCom होऊन बाहेर पडला आणि त्याला जर पहिल्या दिवशी जर एखादी एंट्री करायला लावली बुक्समध्ये तर ते त्याला करता येत नाही. अशा प्रकारची अपत्य आपण निर्माण करतो देशामध्ये. पण फायर सर्व्हिसच्या बाबतीमध्ये आता हा फोकस प्रश्न आहे म्हणून मी सांगतो की जसं मी सांगितलं की डिझाईन इंजिनियर्स आहेत, फायर प्रोटेक्शन इंजिनियर्स आहेत, फायर इन्स्टॉलेशन सिस्टीममध्ये काम करणारे लोक आहेत, फायरची प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करणारे लोक आहेत, त्याच्यानंतर अग्निशमन सेवेमध्ये जे काम करतात ते आहेत. महिला आज हिरिरीने पुढे यायला लागल्या आहेत. त्या महिलांना ह्याच्यामध्ये बऱ्याचशा महिला उद्योजक निर्माण होत आहेत आणि अर्थात 2 महिला एकत्र आल्यावरती उद्योग चांगला होणं फार कठीण असतं, पण तरी होतो आहे. तर अशा प्रकारची उद्योजकता ह्या विषयामध्ये चांगली वाढते आहे. तर मला वाटतं की ह्याच्यामध्ये भरपूर संधी उपलब्ध आहे आणि ती संधी उपलब्ध व्हावी म्हणून आपण वेगळ्या विद्यापीठांबरोबर टायअप करून आपल्या फायर सेफ इंडिया फाउंडेशनतर्फे आपल्या 2 विद्यापीठांशी संवाद सुरू आहे आणि मला वाटतं याच्याबाबतसुद्धा जनजागृती केली की हे क्षेत्र आहे. जाता तुम्हाला एक विनोद सांगतो की ज्यावेळी मी या सेवेमध्ये आलो त्यावेळी त्याला आता आपण मॅट्रिमोनियल प्रपोजल म्हणतो, कारण त्यावेळी जवळजवळ 99% लग्न ही अरेंज मॅरेजेस व्हायची. तर फायर सर्व्हिसमधला ऑफिसर किंवा फायर सर्व्हिसमधला कर्मचारी म्हटलं तर त्याला विवाहाला स्थळ मिळायला फार अडचण असायची. आज तसं नाही आहे की समाजाला त्याच्याबद्दल प्राईड वाटतं आहे, की समाजाला त्याच्याबद्दल चांगलं हे रिस्पेक्ट वाटतो आहे. आज अग्निशमन अधिकाऱ्याला समाजामध्ये एक वेगळा मान निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे आज त्याच्याकडे सुद्धा समाज चांगल्या ह्याने बघतो आहे. त्याच्यामुळे जर त्या क्षेत्रातल्या काम करणाऱ्या माणसाचा उद्धार झाला तर आपोआपच विषयाचा सुद्धा उद्धार होतो
आणि तो मला वाटतं हो घातलेला आहे. आपण अग्निशमन दलातल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्याबद्दल बोललात. आपण एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून आपण काम केलेलं आहे. मला त्याच दृष्टिकोनातून विचारावं वाटतं, की आज अग्निशमन दलं जी कार्यरत आहेत राज्यामध्ये, तर त्यांना जी सेफ्टी इक्विपमेंट आवश्यक असतात, तर त्या सेफ्टी इक्विपमेंटची नेमकी परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती अनेक चर्चासत्र परिसंवादात आपण स्वतः सहभागी झालेले आहात. परदेशामध्ये असणारी तिथली यंत्रणा, तिथले कर्मचारी, तिथले अधिकारी, त्यांचं प्रशिक्षण, त्यांना असणाऱ्या इथल्या सोयीसुविधा, तिथल्या आगीच्या घटना, इथल्या आगीच्या घटना, या सगळ्यांकडं तुम्ही तटस्थनं कसं बघत राहाल? हे जर तटस्थ नजरेने बघितलं तर परदेशामध्ये अग्निशमन विभाग, ज्यांचा आगी विझवायचंच काम आहे, तो विभाग वेगळा असतो आणि अग्नी प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याकरता जो फायर प्रिव्हेन्शन ब्युरो असतो तो इंडिपेंडंट असतो. जसं आपल्याकडे अँटी करप्शन ब्युरो आहे पोलीसमध्ये, तसं तो इंडिपेंडंट ब्युरो असतो. आपल्याकडे ही दोन्ही कामं अग्निशमन दलाचे अधिकारी करतात. दुसरी गोष्ट, त्यांना ज्या पद्धतीचं जे प्रशिक्षण पाहिजे ते प्रशिक्षण आपल्याकडे म्हणावं तसं आज उपलब्ध नाही. आणि तिसरा त्याच्यामध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की या विषयामध्ये काम करत असताना त्या विषयाची गोडी लागणं आणि ज्याला पॅशन आपण म्हणतो, सो पॅशनेटली जर काम केलं तर काम होतं. आणि एक करेक्शन फक्त सुचवतो की तुम्ही म्हटलं की तुम्ही या विषयामध्ये काम केलेलं आहे, केलेलं नाही आहे, जेव्हा मी करतो आहे, म्हणजे आय एम स्टील ॲक्टिव्ह अँड आय एम डुईंग इट. तर मला वाटतं की असं नाही, प्रत्येकाने मी तुमच्या अनुभवांची लोकांना कल्पना यावी, कारण आपला हा कार्यक्रम राज्यात, देशात, परदेशातही सगळ्या नाही, मला मान्य जातोय. आहे. तो म्हणून मी विरोधाचा- त्या पद्धतीने तुम्हाला तो विरोधाचा भाग होता. मला असं म्हणायचं होतं की जसं नाना पाटेकर म्हणतात की मी केलं वगैरे काही नाही, मी करतो आहे, तसं मला वाटतं की प्रत्येक जे आमचे काही अधिकारी आहेत, आज मी तुम्हाला सांगतो, जे राष्ट्रीय बांधकाम संहितेमध्ये जो आमचा पार्ट 4 आहे, त्या पार्ट 4चे जे आज अध्यक्ष आहेत, त्यांचं वय वर्ष 80 आहे आणि त्यांचं योगदान भरपूर आहे. तर मला वाटतं की प्रत्येकाने हा विषय असाच लावून धरला पाहिजे आणि त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे. अग्निशमन सेवेमध्ये काम करणं म्हणजे तुम्ही कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करा, तुम्ही डिझाईन इंजिनियर म्हणून काम करा, किंवा आणि तुम्ही फायर प्रोटेक्शन इंजिनियर म्हणून काम करा, किंवा तुम्ही अग्निशमन अधिकारी किंवा फायरमन म्हणून काम करा. ह्या सगळ्या प्रकारच्या कामाकडे जर मी असं बघतो की ही एक अतिशय चांगली संधी आहे की जनतेची सेवा करायची आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पगार किंवा तुमचं जे काय उत्पन्न आहे ते तुम्हाला मिळतं आणि त्यातून तुम्ही जे काम करता त्यातून कधी ना कधीतरी कोणातरी जीव वाचणार असतो. मला वाटतं याच्यापेक्षा पुण्याचं काम दुसरं काही नाही आहे. मला वाटतं तुम्ही आता सुंदर शब्दात त्याचं सार सांगितलं, पण मी असं म्हणेन की ही नुसती सेवेची संधी नाही, ती एक राष्ट्रीय सेवा आहे. आपल्या बरोबर. देशासाठी आपण काहीतरी करतो आहोत, ही भावनाही त्याच्यामुळे वाढायला लागेल. खरोखर मगाशी आपण उल्लेख केलात की आपली जी संस्था आहे फायर सेव्ह इंडिया फाउंडेशन, आंतरराष्ट्रीय स्तरावरती ती काम करते. नेमके या संस्थेचं कामकाज, या संस्थेचे असणारे उपक्रम, वेगवेगळ्या स्पर्धा तुम्ही आयोजित करत असता, अगदी गाव पातळीपासून तालुका पातळीपासून, तर मला वाटतं ही माहितीसुद्धा आपल्या कार्यक्रम बघणाऱ्या लोकांना आवश्यक आहे. मी त्याकरता सह्याद्री वाहिनी आणि सह्याद्री वाहिनीचे सगळे प्रेक्षक त्यांचा मनापासून आभारी आहे. आणि फायर सेफ इंडिया फाउंडेशनची जी वेबसाईट आहे fireSafeIndia.org, मला वाटतं तुम्ही सर्वांनी जर त्या वेबसाईटला जर व्हिजिट केलीत, त्याच्यामध्ये मेंबरशिप नावाचं एक बटन आहे. बरेच लोक त्याच्यावरती मेंबर झालेले आहेत आणि त्या मेंबरशिपची फी फक्त 750 रुपये आहे आणि त्याच्यातनं आम्ही भरपूर माहिती देतो आणि एकमेकाशी अवघे जोडले राहतो. तर ते एक कार्य आम्ही चालू केलेलं आहे. त्याच्यामध्ये मेंबर्समध्ये वाढ होते. दर महिन्याला आम्ही एक कार्यक्रम घेतो. उद्याच्या 7 तारखेला आमचा एक वेबिनार आहे. त्या वेबिनारची पण म्हणजे बिग डिबेट म्हणून तो कार्यक्रम आहे. काही राज्यांमध्ये अजूनही नॅशनल बिल्डिंग कोडची पायमल्ली होते आहे, तर ती पायमल्ली टाळण्याकरता काय केलं पाहिजे याच्यावरती देशातले विविध तज्ज्ञ त्याच्यामध्ये आम्ही चर्चा करतो आहे. त्याच्यामधून जो काय अहवाल निर्माण होईल तो आम्ही शासनाकडे सादर करू. असं दर महिन्याला एक वेबिनार, कारण आता कोविड वगैरे होता त्यामुळे फिजिकल किंवा प्रत्यक्ष सत्र घेणं, बैठका घेणं, प्रशिक्षण करणं अवघड होतं, तर ते आम्ही आता सध्या करतो आहोत. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही जे मी तुम्हाला सांगितलं आत्ता की सोशल मीडियाचा वापर करून या विषयाचा जो अवेअरनेस केला पाहिजे त्याचा एक असा ठोस कार्यक्रम आमच्याकडे आहे आणि तो सातत्याने चालू आहे. आता मी तुमच्यासमोर बसलो आहे दूरदर्शनवरती, ह्याचा पण उद्देश हाच आहे की जनतेचं जनप्रबोधन कसं करावं, तशा प्रकारे आमचे उपक्रम सुरू असतात. प्रिंट मीडियामध्ये आम्ही काही कन्झम्पशनला माहिती देत असतो. बऱ्याचदा आगी लागल्यानंतर त्यांना काही एक स्वतंत्र मतं पाहिजे असतात, त्यावेळी आम्ही स्पष्ट मतं, तटस्थ मतं देत असतो.
आणि शाळांमध्ये जे मी मगाशी म्हटलं तुम्हाला, हे खेळकर पद्धतीने शाळेच्या मुलांशी कसं कनेक्ट व्हावं त्याच्याकरता एक आमचा तो एक उपक्रम सुरू आहे. आणि जर गरज पडली तर आम्ही काही प्रकरणं न्यायप्रविष्ट करण्याकरता पण सज्ज आहोत. पण तो शेवटचा पर्याय आहे. जे सामोपचाराने होतं ते विवादाने होत नाही, अशी आमचीही धारणा आहे. देशमुख साहेब, आपण जे आपल्या फायर सेफ इंडिया फाउंडेशनचं सगळं काम जे सांगितलं, जे उपक्रम सांगितलेत, मला वाटतं मित्र हा त्यांचा जो आदर्श आहे तो राज्यातल्या देशातल्या प्रत्येक समाजसेवी संस्थांनी घ्यायला हवा. ही चर्चा अशीच चालू राहणार आहे, पण घेऊया एक क्षणभर विश्रांती. मित्र, कार्यक्रमात पुन्हा आपलं स्वागत. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे अग्निसुरक्षा अभियान. आणि आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत या क्षेत्रातले नामांकित असं एक व्यक्तिमत्व मिलिंद कुमार देशमुख. देशमुख साहेब, प्रगतीच्या पाऊलवाटेबरोबर आपण भविष्याचा वेध घेत असतो आणि भविष्यकाळाकडे बघताना पुढची 10 वर्ष, पुढची 15 वर्ष असं एक आराखडा शासनाच्या स्तरावरती नेहमीच आपण आराखड्याचे वेगळे उपक्रम आपण घेत असतो. तर मला असं वाटतं की या क्षेत्रातलं एक तज्ज्ञ म्हणून, अनुभवी म्हणून, भविष्याच्या सर्वंकष अशा या सगळ्या पायाभूत सुविधा या अग्निसुरक्षा अभियानाच्या संदर्भातल्या कशा असायला पाहिजे, ह्याचं कसं नियोजन असायला पाहिजे, याच्याकडं तुम्ही कसं पाहता? त्याचं मी एक आमचंच उदाहरण देतो, जे आम्ही काही केलं आत्तापर्यंत आणि जे तुम्हाला मी सांगितलं की ह्या गोष्टी झाल्या, त्या गोष्टी झाल्या, एवढी अग्निशमन केंद्र वाढली, एवढं मनुष्यबळ वाढलं. 2006 साली एक आम्ही आंतरराष्ट्रीय परिषद मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये घेतली होती. आणि सांगायला अभिमान वाटतो की महाराष्ट्रातल्या तत्कालीन सर्व अग्निशमन अधिकाऱ्यांनी अतिशय चांगलं सहकार्य केलं. आणि त्या कार्यक्रमाला तत्कालीन उद्योगमंत्री अशोक चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून होते. आणि हे सांगायचं कारण असं की एवढा वेळ त्यावेळी आम्हाला प्रत्येकाने दिला, तो आम्हाला विसरता येणार नाही. आमचा कुठल्याही राजकारणाशी तसा सरळ संबंध काही नसतो. आम्ही आमच्या विषयाचं लक्ष समोर ठेवून आम्ही आमचं आग विझवायचं काम करतो. पण ते करत असताना ती जी बैठक झाली, त्या बैठकीनंतर आम्ही एक ठरवलं की काय केलं पाहिजे. अग्निशमन लोकांच्या अपेक्षा खूप होत्या, काय करता येईल चांगलं. तर आम्ही एक 4 पिलर ॲप्रोच नावाचा असा सर्वांगीण कार्यक्रम असा एक आराखडा तयार केला. विजन खूप टॉल होतं, ते अचीव होईल की नाही असा सगळ्यांनाच थोडा संभ्रम होता, माझ्यासकट. आणि मग नंतर आम्ही एक त्याच्यामध्ये एक असा छोटी टीम तयार केली. त्याच्यामध्ये काही महापालिकांचे अधिकारी, माझ्याकडे MIDCचा नियमित कार्यभार त्यावेळी असल्यामुळे MIDCचे अधिकारी, जसे आज राज्याचे संचालक आहेत संतोष वारिक आहेत, PMRDचे देवेंद्र पोटफोडे आहेत, MIDC डेप्युटी CFO मिलिंद ओगले आहेत, किरण हत्याल म्हणून एक अधिकारी आहेत, एक भेंडे म्हणून आमचे चांगले अधिकारी होते, ते हृदयविकाराने गेले. त्याच्यानंतर पिंपरी चिंचवडचे गावडे आहेत, पुण्याचे त्यावेळचे राऊत म्हणून अधिकारी होते, नंतर रणपिसे आहेत, नंतर सिडकोचे पूर्वीचे ठाण्याचे मुख्य अग्निशमन मांडके आहेत. अशा बऱ्याच लोकांनी, औरंगाबादचे एक झंझट म्हणून अधिकारी आहेत, मग जेवढी नावं घेईल तेवढी कमी आहेत. अशा बऱ्याच अधिकारी, म्हणजे काही नावं राहिली माझ्याकडनं. त्यावेळी मुंबईला मुख्य अग्निशमन अधिकारी झंडवाल म्हणून होते. अशा सगळ्या लोकांनी एक माझ्यावरती कुठेतरी विश्वास टाकला की या काहीतरी करेल. आणि असा आम्ही तो 4 पिलर ॲप्रोच महाराष्ट्राकरता तयार केला. तर 4 पिलर म्हणजे काय, 4 खांबी 4 सुत्री कार्यक्रम. तो काय, तर पहिलं म्हणजे की लेजिस्लेटिव्ह रिफॉर्म, कायदेविषयक काय सुधारणा करता येतील. आणि म्हणून त्या कायद्याचा जन्म झाला. त्या कायद्याच्या ड्राफ्टिंगपासून आम्ही काम केलं. ह्या जरी कधी कधी लोक मला श्रेय देतात, तरी ह्या सगळ्या टीमनी, सगळ्या माझ्या सहकार्यांनी जे मला सहकार्य केलं, नंतर त्यावेळचे जे प्रशासकीय अधिकारी होते त्यांचं जे सहकार्य लाभलं, त्याच्यातून हा महाराष्ट्र आग प्रतिबंधक जीवसुरक्षा अधिनियम तयार झाला. म्हणजे लेजिस्लेटिव्ह रिफॉर्म ज्याला आपण म्हणतो. दुसरा होता ॲकॅडेमिक रिफॉर्म. शिक्षणाशिवाय कशालाही पर्याय नाही, म्हणून राज्यामध्ये एक उत्तम अशी अकादमी असावी, म्हणून ती आपण अकादमी प्रस्थापित केली. बरोबर. त्याच्यानंतर तिसरा पिलर म्हणजे बळकटीकरण करताना लागणारी अग्निशमन केंद्र आणि त्याला लागणारं मनुष्यबळ. आणि चौथा जो उपक्रम आहे की चौथा पिलर जो आहे, जो आत्ता आपण करतो आहोत, तो म्हणजे जनप्रबोधन, मास एज्युकेशन अँड पब्लिक अवेअरनेस. ह्या 4 पिलरवरती जर आपण काम केलं, तर हे पिलर समजा काही 5 फूट 10 फूट वरती आले असतील, तर तेच जर व्यवस्थित झाले आणि त्याला जर एक हे झालं, छप्पर झालं व्यवस्थित, त्याचं जर इंटिग्रेशन चांगलं झालं, तर मला वाटतं की हा विषय हाताळणं फार अवघड नाही आहे. देशमुख साहेब, आपली चर्चा तर चालूच आहे, पण कुठल्याही चर्चेला एक विराम असतो. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यावरती आहोत, म्हणून मी तुम्हाला विचारतो की फायर सेफ इंडिया फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत असताना किंवा या
क्षेत्रातला एक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना एक सोशल ॲप्रोच, ज्याला सामाजिक बांधिलकी आपण म्हणतो, असंख्य हजारो लोक आपला कार्यक्रम बघतायत, लाखो लोक हा कार्यक्रम बघतायत आणि मला वाटतं अग्नी हा एक महत्त्वाचा विषय आहे. तर या कार्यक्रमाच्या समारोपाच्या निमित्तानं तुम्ही नेमकं लोकांना काय सांगाल की ज्याच्यामुळं अग्निसुरक्षेबद्दल प्रत्येक घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात एक वेगळी सुरक्षितता निर्माण होईल आणि जागृती निर्माण होईल? मी सगळ्या प्रेक्षकांना, महाराष्ट्राच्या जनतेला मनापासून एक आव्हान करतो, एक विनंती करतो की अग्निशमन हा विषय किंवा आग प्रतिबंधक उपाययोजना हा विषय हा कुठल्याही शासकीय यंत्रणेचा नसून सुरक्षा तुमची आमची, म्हणजे अगदी ग्रामीण भागामध्ये राहणारे जे आपले बांधव आहेत, शेतावरती तिथं गवताच्या गंजी असतात, कडब्याच्या गंजी असतात, तिथपासून जर आपण विचार केला तर प्रत्येकाने जर फक्त एक सतर्कता पाळली आणि या विषयाकडे थोडंसं लक्ष दिलं तर मला वाटतं आपण अनेक लोकांचे जीव वाचवू शकतो, लाखो करोडो रुपयाची मालमत्ता वाचवू शकतो आणि आपण एक सुरक्षित राज्य, सुरक्षित समाज निर्माण करू शकतो. आणि त्याच्याकरता आपण एकमेकांना जेवढं सहकार्य करू तेवढं कमी आहे. आणि आमच्याकडून तुम्हाला जर काही मदत लागली तर तुम्ही कृपया आमच्याकडे अप्रोच व्हा आणि तुमच्याकडनं तर आम्हाला सहकार्य हवंच आहे. एवढंच मी ह्याच्यामधनं एक उपदेश म्हणता येणार नाही, पण एक विनंती वजा माझं अपील जे आहे ते लोकांकडे करू इच्छितो. देशमुख साहेब, आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून सह्याद्री वाहिनी ही असं एक माध्यम आहे लोकांच्या समोर की महाराष्ट्राच्या घराघरात, रसिकांच्या मनामनात आलेली अशी वाहिनी आहे. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला एवढंच सांगता येईल की असे अनेक मिलिंद कुमार देशमुख हे अग्निसुरक्षा अभियानाच्या क्षेत्रात तयार झाले पाहिजे. भावी पिढीला या क्षेत्रामध्ये नेमकं करिअरची कशी संधी आहे त्याचंही विवेचन देशमुख साहेब आपण केलं. इतर अनेक तांत्रिक मुद्द्यांचा या ठिकाणी उल्लेख झाला. मित्र हो, नेहमी देश माझा मी देशाचा, घोष करूया समतेचा. मला वाटतं ही घोषवाक्य नुसती आपण बोलून चालणार नाही, तर त्यात आपली कृती आवश्यक आहे. आपलं सक्रिय त्याच्यामध्ये जे प्रत्येकाचं हे मला करायचं, हे माझं काम आहे. आणि मला वाटतं अग्निसुरक्षा अभियान हे केवळ सेवा नसून ती राष्ट्रीय सेवा आहे आणि या सेवेत आपण सर्वांनीच सहभागी होऊया असा जर आपण संकल्प केला तर मला वाटतं आजच्या चर्चेचं काही फलित साध्य आपल्याला होईल असं मला वाटतं. देशमुख साहेब, सह्याद्री वाहिनीच्या या कार्यक्रमात थेट प्रसारित होणारे आपण आलात, मनापासून आपले आभार. जय हिंद.